मुंबईची लाईफलाईन सध्या हाणामारीच्या आणि जीवघेण्या हल्ल्यांमुळे डेथलाईन ठरते की काय अशी परिस्थिती आहे. त्यात आता आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत कार्यरत असलेल्या एकूण लोकल डब्यांपैकी तब्बल 90% डब्यांमध्ये CCTV यंत्रणाच नाही आहे. कल्पना करा, तुम्ही रोज ज्या डब्यात प्रवास करता तिथे एखादा गुन्हा घडला, चोरी झाली किंवा वादाचं रूपांतर हाणामारीत होऊन काही अनुचित प्रकार घडला तर त्याचा पुरावा मिळणार तरी कसा? आता प्रवासीच मोबाईल घेऊन घटना आपल्या कॅमेऱ्यात टिपतात तेव्हा त्याचे व्हिडिओ चर्चेत येतात, त्याची बातमी होते. पण असेही अनेक प्रकार घडतात की ज्याचे कोणतेही पुरावे नसतात. मग अशा घटनांमध्ये गुन्हेगारांचा शोध लागणार तरी कसा? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रवाशांना सुरक्षित वाटणार कसं? कारण गेल्या काही दिवसात लोकलमधील मारहाण, महिलांवरील अत्याचार, मोबाईल चोरी, प्रवाशांमधील वाद अशा अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. प्रत्येक घटनेनंतर काही दिवस चर्चा होते, संबंधिताला अटक केली जाते, पुढे मग सगळं शांत होतं. दररोज मुंबई लोकलमधून सुमारे 70 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. सकाळच्या गर्दीपासून ते रात्रीच्या शेवटच्या लोकलपर्यंत ही लाईफलाईन एक क्षणही थांबत नाही. विद्यार्थी, नोकरदार, महिला, ज्येष्ठ नागरिक, छोट्या व्यावसायिकांपासून ते मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकाचं आयुष्य या लोकलशी जोडलेलं आहे. त्यामुळे लोकलमधील सुरक्षा हा फक्त रेल्वेचा विषय नाही, तर लाखो मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित प्रश्न आहे. आता लोकलमध्ये घडलेल्या अशा अनुचित प्रकारांची आकडेवारी एकदा आपण पाहूयात. मध्य आणि पश्चिम रेल्वेचे मिळून 2123 जनरल डबे आहेत. त्यापैकी फक्त 225 डब्यांमध्येच ही CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहे. म्हणजे जवळपास 89% जनरल डबे हे आजही CCTV विनाच आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर 10 पैकी 9 डब्यांमध्ये CCTV नाही. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, एखादा प्रवासी अचानक आजारी पडला, भांडण सुरू झालं किंवा एखादा गुन्हा घडला, अशा वेळी गार्डशी तात्काळ संपर्क साधण्यासाठी जी टॉकबॅक प्रणाली अत्यंत महत्त्वाची असते, पण ही टॉकबॅक सुविधाही केवळ 23.34% जनरल डब्यांमध्येच उपलब्ध आहे. म्हणजे 10 पैकी फक्त 2 ते 3 डब्यांमध्येच ही सुविधा उपलब्ध आहे. बहुतेक जनरल डब्यांमध्ये ही आपत्कालीन संपर्काची सुविधाच उपलब्ध नाही. आता महिला सुरक्षेची आकडेवारी पाहूया. मध्य रेल्वेच्या सर्व महिला डब्यांमध्ये CCTV सुविधा आहे. मात्र पश्चिम रेल्वेतील 468 महिला डब्यांपैकी केवळ 161 डब्यांमध्ये CCTV, म्हणजेच जवळपास 65% महिला डबे आजही CCTV विना आहेत. महिलांच्या सुरक्षेवर सातत्याने चर्चा होत असताना ही आकडेवारी निश्चितच गंभीर प्रश्न उपस्थित करते. दरम्यान या मुद्द्यावर रेल्वे प्रशासनानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक म्हणाले, प्रवाशांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्याची आहे. गेल्या 12 वर्षात सुरक्षा वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. स्थानकांवर फेस रिकग्निशन कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीने अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश आले आहे. भविष्यातही आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक वापर केला जाईल. तर मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला यांनी प्रवाशांनी कोणतीही संशयास्पद घटना तात्काळ रेल्वे प्रशासनाला कळवावी असं आवाहन केलं आहे. पण प्रश्न असा आहे, गुन्हा घडल्यानंतर नागरिकांनी तक्रार करणं महत्त्वाचं आहेच, पण त्याआधी गुन्हे रोखण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा पुरेशी आहे का? CCTV नसतील, टॉकबॅक सुविधा नसेल तर गुन्हेगारांवर वचक कसा बसणार आणि तपास अधिक प्रभावी कसा होणार? सर्वसामान्य मुंबईकर दररोज लोकलचाच पर्याय निवडतात, कारण तो स्वस्त आहे, वेगवान आहे आणि शहराला जोडून ठेवतो. पण या लाईफलाईनमध्ये सुरक्षिततेचा अभाव असेल तर हा प्रश्न केवळ रेल्वे प्रशासनाचा राहत नाही, तर तो प्रत्येक प्रवाशाचा प्रश्न बनतो. आता पाहायचं हेच की रेल्वे प्रशासन या उणिवा किती लवकर दूर करतं. जनरल डब्यांमध्ये CCTV आणि टॉकबॅक सुविधा कधीपर्यंत उपलब्ध होतात आणि लाखो मुंबईकरांचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरक्षित कधी होतो? लोकमत मुंबईसाठी हर्षल बडेचा रिपोर्ट.